वर्ध्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची मंथन बैठक होते। सेवाग्रामच्या चरखागृह इथे ही बैठक होते। विदर्भातील भाजपचे मंत्री, खासदार आणि आमदार प्रामुख्याने उपस्थित असणार असून निवडणुकांबाबत रणनीती ठरवली जाणार आहे। एकेकाळच्या काँग्रेसचा वर्चस्व असलेल्या जिल्ह्यात आता भाजप मंथन करणार असून या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच अनेक मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उपस्थित असतील। सेवाग्राममध्ये होत असलेल्या भाजपच्या या बैठकीला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठं महत्त्व आहे। गांधीजींच्या जिल्ह्यात भाजपची ही पहिलीच बैठक असल्यामुळे त्याला महत्त्व आलंय। आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, भाजपची ही बैठक त्याबद्दल काय अधिक माहिती द्याल? खरं तर काँग्रेसचा गड म्हणून एकेकाळी विदर्भाला ओळखलं जात होतं, मात्र गेल्या काही निवडणुकांमध्ये जे आहे ज्या पद्धतीनं काँग्रेसचा गड ढासळत भाजपनं हा आपला किल्ला जो आहे तो जिंकलेला आहे आणि हा किल्ला अभेद्य ठेवण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता भाजपनं रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचाच एक भाग म्हणजे वर्धेच्या या सेवाग्राममध्ये जे आहे या चरखा भवनमध्ये भाजपची आज विदर्भ विभागीय जी आहे ती आढावा बैठक होत आहे। नियोजन मेळावा असं नाव या बैठकीला दिलेलं आहे। विदर्भातले प्रमुख जे काही पदाधिकारी आहेत भाजपचे, त्यामध्ये आमदार खासदार असतील, माजी आमदार खासदार असतील, अगदी मंडळ अध्यक्षांपर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांचा हा इथं मेळावा होणार आणि या मेळाव्यामध्ये जे आहे ते आगामी स्थानिक स्वराज्य संस्था लढण्याच्या दृष्टीनं जे आहे ते कानमंत्र भाजपच्या नेत्यांकडून दिलं जाणार आहे। विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मेळाव्याचं जे आहे ते उद्घाटन होणार आहे आणि भाजपचे म्हणजे राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते या नियोजन मेळाव्याचा जो आहे तो समारोप होणार आहे। विदर्भामध्ये जे आहे ती भाजपची ताकद गेल्या काही काळात वाढलेली आणि आगामी दिवसांमध्ये प्रामुख्याने नागपूर असेल, अमरावती असेल, अकोला असेल, चंद्रपूर असेल या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका ज्या आहेत त्या गेल्या पुढच्या काही दिवसांमध्ये होणार आहेत आणि या सर्व जागी जी आहे ती भाजपची सत्ता आहे। त्यामुळे ही भाजपची सत्ता कायम राखण्याचं आव्हान जे आहे ते भाजप पुढे असणार आहे आणि त्या दृष्टीनं भाजपने जे आहे ते नियोजन करायला आता सुरुवात केलेली आहे आणि आजची ही बैठक त्या दृष्टीनं जी आहे ती अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण स्वतः मुख्यमंत्री जे आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र जे आहे ते या निमित्तानं देणार आहे। या आधी काँग्रेसच्या कुठल्याही प्रचाराची सुरुवात किंवा बैठकांची सुरुवात या सेवाग्राममधून होत होती, मात्र गेल्या काही दिवसांमध्ये विदर्भातलं आता वातावरण बदललेलं आहे। स्वतः या वर्धा जिल्ह्यामध्ये जे आहे ते 6 पैकी 4 आमदार जे आहेत ते भाजपचे आहेत। त्यामुळे या सेवाग्राममधून ही आढावा बैठकीची सुरुवात करत जे आहे ते भाजपनं एक प्रकारे संदेशच जो आहे तो काँग्रेसच्या नेत्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे। साधारणतः 12 वाजता जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस इथं उपस्थित होतील आणि या मेळाव्याला जे आहे ते औपचारिक सुरुवात करतील आणि संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा मेळावा चालेल आणि 5 वाजता जे आहे ते महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते या मेळाव्याचा जो आहे तो समारोप होणार आहे। साधारणतः 700 प्रतिनिधी जे आहेत ते या मेळाव्यासाठी इथं उपस्थित राहणार आहेत। बिलकुल, आपलं लक्ष या सगळ्या मेळाव्याकडे असेलच विदर्भातल्या या। धन्यवाद या दिलेल्या सगळ्या माहितीसाठी। एक मोठी बातमी, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत 100% भाजप असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण राज्यातील नेतृत्वानं केंद्रीय नेतृत्वापुढे आपला प्रस्ताव मांडलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या दिल्लीवारीत अमित शहा यांच्याशी चर्चा झालेली आहे। महायुती मित्रपक्षातील वादग्रस्त मंत्र्यांमुळे भाजपची प्रतिमा मलिन झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्र सामोरं गेल्यास मित्रपक्षांवरील नाराजीचा फटका भाजपला बसू शकतो आणि नुकत्याच पार पडलेल्या विभागवार बैठकीत भाजपच्या आमदारांचाही एकच सूर असा होता। त्यामुळे आता भाजपची पुढची भूमिका काय असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मित्रपक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सोबत घेऊ नका, शिवसेनेचे वादग्रस्त मंत्री संजय शिरसाट, संजय राठोड यासोबत आमदार संजय गायकवाड यांचं मारहाण प्रकरणानं सरकारची बदनामी झाली आहे, तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं रम्मी प्रकरण देखील सरकारला भोवलेलं आहे। अतिशय मोठी घडामोड आपण पाहतोय। स्थानिक निवडणुकीत भाजप एकटंच लढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी राहुल झोरी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। राहुल, मागच्या काही दिवसांपासून आपण जर बघितलं तर महायुतीतल्या मित्रपक्षांच्या वादग्रस्त मंत्र्यांमुळे भाजपची मात्र ठिकठिकाणी कोंडी होताना दिसते आणि यातच येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मित्रपक्षांच्या या वादग्रस्त मंत्र्यांमुळे किंवा आमदारांमुळे कुठे ना कुठे भाजपला एकचा मोठा फटका बसू शकतो। अशाच पद्धतीनं सर्वच आमदारांनी मागच्या आठवड्यात झालेल्या विभागवार बैठकांमध्ये एकच सूर उमटवला होता आणि याच संदर्भात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण या दोघांनीही दिल्लीत आपल्या आमदारांचं अर्थात भाजपचं एकंदरीत म्हणणं जे आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासमोर मांडले. 100% भाजप हा जो भाजपचा फॉर्म्युला आहे किंवा भाजपचं जे चॅलेंज आहे कुठे ना कुठे हेच राबवताना येत्या काळात होतंय की काय असं बघावं लागेल. एकंदरीत बघितलं सर्वात मोठा पक्ष 132 आमदार यासोबतच 5 ते 6 अपक्ष हे देखील भाजपच्या सोबत आहेत. एकंदरीत बघितलं तर येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या 29 महानगरपालिकांपैकी जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त महानगरपालिकेवर भाजपचं वर्चस्व आहे. त्याच ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुंबई वगळता पुणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, अमरावती, नागपूर अशा अनेक महत्त्वाच्या महानगरपालिकांमध्ये एक हाती भाजपचं वर्चस्व असताना मित्र पक्षांना सत्तेत भागीदार करायचं कशाला यासोबतच त्यांच्या वादग्रस्त मंत्र्यांमुळे याचा फटका भाजपला कुठे बसू नये याची चाचपणी जी आहे ती केली जात होती आणि त्यामुळेच केंद्राकडे अर्थात भाजपच्या राज्यातल्या नेतृत्वानं केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याकडे हा प्रस्ताव दिलाय की येत्या काळात 100% भाजपसाठी स्थानिक स्वराज्य संस्था अगदी अपवाद वगळता अर्थात मुंबई अपवाद वगळता सर्व भाजपनं एकाकी लढाव्यात आणि अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपनं जर 100% भाजप हा विजय मिळवला तर येत्या काळात प्रत्येक ठिकाणी त्याची ताकद अर्थात कार्यकर्त्यांची ताकद मजबूत होईल असंच मानलं जाते. त्यामुळे अगदी ठीक आहे. राहुल, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांनी असं ट्विट केलेलं आहे. प्रांजल खेवलकरांना रेव पार्टी प्रकरणी पुण्यात अटक करण्यात आलेली आहे आणि प्रांजल खेवलकर यांच्यासह आणखी 4 पुरुष आणि 2 महिलांना पुणे पोलिसांनी अटक केलेली आहे. याच प्रकरणावर कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे. प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल असं ट्विट आपल्या पतीच्या अटकेनंतर रोहिणी खडसे यांनी केलेलं आहे. प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणी पुण्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. प्रांजल खेवलकर यांच्यासह आणखी 4 पुरुष आणि 2 महिलांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान यावर कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल असं ट्विट रोहिणी खडसे यांनी केलेलं आहे. आपल्या पतीच्या अटकेनंतर त्यांनी हे ट्विट केलेलं आहे. आपला कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर पूर्ण विश्वास असल्याचं रोहिणी खडसे यांनी म्हटलेलं आहे. त्यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी प्रकरणी पुण्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव. हॅलो वैभव, रोहिणी खडसे यांनी एक ट्विट केलेलं आहे. कायद्यावर आणि पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास असल्याचं त्यांनी यामध्ये म्हटलंय. आपण पाहिलं प्रांजल खेवलकर यांना आधीच रेव पार्टी प्रकरणी अटक केलेली आहे. काय अपडेट? रोहिणी खडसे यांचे पती आहेत प्रांजल खेवलकर. कालपासून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही अनेकदा प्रयत्न केला, मात्र रोहिणी खडसे यांची प्रतिक्रिया येऊ शकली नाही. काल एकनाथ खडसे यांनीच बाजू जी आहे ती लावून धरायचा प्रयत्न केलेला होता. कालपासून रोहिणी खडसे या बोलतील अशी अपेक्षा होती, मात्र त्या बोलल्या नाही. त्यांच्यावर विरोधकांकडूनही अगदी चित्रा वाघ असतील किंवा विरोधकांकडून टीका करण्यात आलेली होती. त्यानंतर आज मात्र त्यांनी 2 ओळीचं ट्विट फक्त केलंय. कायद्यावर व पोलीस यंत्रणेवर माझा पूर्ण विश्वास आहे आणि प्रत्येक गोष्टीला वेळ हेच उत्तर असतं. योग्य वेळी सत्य बाहेर येईल. आता या सगळ्या संपूर्ण प्रकरणामध्ये एक महत्वाची गोष्ट जी आहे ती पोलिसांनी एनडीपीएस ऍक्ट जो आहे म्हणजे अंमली पदार्थ विरोधी कायदा जो आहे तो या सगळ्या प्रकरणामध्ये लावलाय. आता खेवलकर यांनी ड्रग्ज घेतलेले होते का, अंमली पदार्थांचं सेवन केलेलं होतं का, हा या सगळ्यामधला महत्वाचा मुद्दा आहे, ज्याचा रिपोर्ट फोरेन्सिक लॅबचा यायला साधारण 7 दिवस लागतील. 7 दिवसानंतर हे स्पष्ट होऊ शकेल. तोपर्यंत अंमली पदार्थ विरोधी कायद्यामध्ये जामिनाची तरतूद जी आहे ती नाहीये. या सगळ्याचं पोझिशन म्हणजे हे त्यांनी स्वतः बाळगलं होतं का, हा यातला सगळ्यात महत्वाचा कळीचा मुद्दा आहे. त्याच्यामुळे 2 दिवसाचा जो पोलीस रिमांड दिलेला आहे त्याच्यानंतर जे आर्ग्युमेंट होईल ते जास्त महत्वाचं असणार आहे. यानंतर जेव्हा त्यांची रवानगी जेलला केली जाईल किंवा न्यायालयीन कोठडी त्यांना दिली जाईल त्यावेळी ते बेलला जेव्हा अप्लाय करतील किंवा अर्ज करतील जामिनासाठीचा, तेव्हा जे आर्ग्युमेंट होईल ते युक्तिवाद जो होईल ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. याचं कारण
त्यांच्या वकिलांशी जेव्हा आम्ही बोललो खेवलकर यांच्या, तेव्हा त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे खेवलकर यांनी कुठलंही अंमली पदार्थाचं सेवन केलेलं नव्हतं. त्याच्यामुळे मेडिकल रिपोर्ट जे आहेत आपल्याला लक्षात आलं असेल तर सुप्रिया सुळे यांनी सुद्धा तीच प्रतिक्रिया दिलेली होती, ससूनच्या रिपोर्टवरती किंवा प्रशासनावरती विश्वास नाहीये. त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण जे आहे आता ते किती खरं किती खोटं याच्या चर्चा रंगलेल्या असताना त्याचे तांत्रिक पुरावे जे आहेत ते जोवर समोर येत नाहीत किंवा खेवलकर यांच्या बाजूने तशा पद्धतीचा कुठला पुरावा जोवर समोर येत नाही तोवर खडसे कुटुंबियांच्या समोरच्या अडचणी ज्या आहेत त्या काही संपणार नाहीत. मात्र रोहिणी खडसे यांनी अत्यंत खंबीरपणे आपल्या पतीच्या मागे उभं राहायचा निर्णय घेतलेला दिसतो आणि तशा पद्धतीचं ट्विट सुद्धा त्यांनी केलेलं आहे. बरं, वैभव, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.